12 एप्रिल 2024 रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयोजित सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टातांडा तालुका माहूर येथील हुरहुन्नरी तसेच उपक्रमशील शिक्षिका शीतल सत्यवान गौरखेडे यांना अहिल्याबाई होळकर मातृशक्ती सन्मान पुरस्कार देऊन शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सन्मानित करण्यात आले। आदिवासी बहुल तसेच तांड्या वस्तीत डोंगराळ भागात एक महिला म्हणून काम करत असताना एक शिक्षिका, एक उत्तम प्रशासक, मुख्याध्यापिका, उपक्रमशील तसेच प्रयोगशील अध्यापिका म्हणून शीतल गौरखेडे यांचे कार्य आहे। तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विविध क्षेत्रात दिलेल्या आपल्या योगदानामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला। यावेळी नांदेडमधील सर्व तालुक्यातून एका महिला शिक्षिकेस सन्मानित करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संजय कुमार राऊत, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाळे, विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, प्रांत प्रवक्ते तथा जिल्हा अध्यक्ष दत्तप्रसाद पांडागडे, जिल्हा सरचिटणीस दिगंबर कुर्रे पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे, माहूर तालुका अध्यक्ष शेषराव पाटील, नांदेड तालुका अध्यक्ष भगवान बकवाड, कंधार तालुका अध्यक्ष मोमीन, माहूर तालुका संपर्क प्रमुख दीपक गाढवे, कंधार तालुका सचिव संगम कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर व भाग्यवान भवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी त्यांचे अभिनंदन नगराध्यक्ष फिरोज दोसाने, बेबी प्रदीप नाईक, ज्योतिबा खराटे, राजेंद्र केशवे, गोपू महामुने, मिलिंद कंधारे, डॉक्टर अरुण धकाटे, विजय घाटे, सुधीर जाधव, रणजित वर्मा, प्रवीण वाघमारे, संजीव वाठोरे, राजू मार्गमवार, आश्लेषा जाधव, जयश्री सूर्यवंशी, अर्चना आरेकर यांच्यासह सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।